गाजतंय आणि दुसऱ्या बाजूला बदलापूरमधलं हे लैंगिक अत्याचार प्रकरणी आज एक महत्त्वाची घडामोड समोर आली। बदलापूरकरांचा रेल्वे रुळांवरचा तो आक्रोश तुम्हाला आठवत असेल, संताप सुद्धा तुम्ही विसरला नसाल, पण राजकीय नेते मंडळी मात्र इतक्या लवकर हे सगळं विसरून गेले। बदलापूर बाल लैंगिक प्रकरणातील 6 आरोपीला स्वीकृत नगरसेवक पदाची बक्षिसी बहाल करण्यात आली। जेव्हा संताप व्यक्त झाला ना, तेव्हा अखेर निवडणुकीच्या या संवेदनशील घटिकेत कुठला व्यत्यय नको म्हणून तुषार आपटेनं राजीनामा दिला। तुषार आपटेंच्या नियुक्तीनं वाद, नियुक्तीविरोधात संतापाची लाट, संतापानंतर आपटेचा राजीनामा। गुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत 5 स्वीकृत नगरसेवकांची निवड जाहीर करण्यात आली। 5 नगरसेवकांपैकी एका नगरसेवकाच्या नियुक्तीवरून वादाला तोंड फुटलं, कारण भाजपकडून स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्त करण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये तुषार आपटे हा बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला सह आरोपी आहे। तुषार आपटेच्या नियुक्तीनंतर शहरात बॅनरबाजी झाली। तुषार आपटेच्या नियुक्तीविरोधात संतापाची लाट उसळली। सहआरोपी असलेल्या व्यक्तीला एका सत्ताधारी पक्षाकडनं स्वीकृत नगरसेवक हे पद देणं हे अत्यंत चुकीची आणि गंभीर बाब आहे। यापुढील अशा सर्व गोष्टींना आपण खतपाणी घालत आहात का? अतिशय चुकीचं काम केलेलं आहे बदलापूर मधील बीजेपी वाल्यांनी। आम्हाला एकीकडे आनंद झालेला, चला महिला राज्यालय अध्यक्ष उपाध्यक्ष हे महिला आल्या महिलांच्या, पण दुसरीकडे त्यांनी चिमुकलीचा प्रकरणाचा जो आरोपी होता तुषार आपटे त्याला त्यांनी स्वीकृत केलेला आहे। अतिशय चुकीचं। 2024 साली बदलापुरातल्या एका शाळेत 2 चिमुकल्या मुलींचं लैंगिक शोषण झाल्याची घटना घडली। या घटनेविरोधात मोठा जन आक्रोश उसळला। बदलापुरातील जनतेनं थेट रेल्वे रुळांवर उतरत रेल्वे वाहतूक रोखून धरली। पुढे या गुन्ह्यातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला। बदलापूरच्या शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणी शाळा व्यवस्थापनातील काही सदस्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले। तुषार आपटे बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातला सह आरोपी आहे। बदलापुरातल्या त्या खासगी शाळेतील तत्कालीन सचिव होता। बदलापूर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला। कर्जतमधून गुन्हे शाखेनं 44 दिवसानंतर त्याला ताब्यात घेतलं। शाळेतलं सीसीटीव्ही फुटेज गायब करणं, पुरावे नष्ट करण्याचा त्याच्यावर आरोप आहे। सध्या तुषार आपटे जामिनावर बाहेर आहे। याच तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्त करण्यात आल्यानं वादाला तोंड फुटलं। महाराष्ट्राची संस्कृती आहे त्याच्यावर तुम्ही थुंकताय। काय संदेश देताय तुम्ही देशात? आणि तुम्ही महाराष्ट्राचे रक्षण करते आहात। तुम्ही महाराष्ट्राचे राज्य करते आहात, हे तुमचं काम आहे। अत्यंत घृणास्पद प्रकार भारतीय जनता पक्षाने केले। मनसेनं या नियुक्तीविरोधात आक्रमक भूमिका घेतली। भाजपनं तुषार आपटेचा राजीनामा न घेतल्यास बदलापुरात आंदोलन करेल असा इशारा मनसेचे नेते अविनाश जाधवांनी दिला, तर महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनं या नियुक्तीवर आक्षेप घेतला। त्यातला जर आरोपीला आपण स्वीकृत सदस्य करत असाल तर याला कोणीही मान्यता देणार नाही। ही बाब अत्यंत गांभीर्याने घेतली पाहिजे होती। अशा पद्धतीने राजकारण करणं हे गैर आहे। लोकांच्या भावनाचा तो अनादर आहे आणि लोक त्याच्यामुळे संतापतील जरूर। तुषार आपटेच्या नियुक्तीनं वाद उफाळून आल्यानंतर भाजपवर बॅकफूटवर येण्याची वेळ आली। बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी तुषार आपटे याला भाजपनं स्वीकृत नगरसेवक केलं असं नाही तर स्थानिक लेवलला मला बघायला लागेल। प्रत्येक गोष्टीची माहिती, काल मी प्रवासामध्येच आहे, त्यामुळे मी माहिती घेणारी तुमच्याशी चर्चा करतो। ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा उफाळून आला। विरोधकांनी भाजपला टार्गेट केलं। आपटेला स्वीकृत सदस्य करण्याचा निर्णय अंगाशी आल्याचं लक्षात येताच सूत्र हल्ली आणि तुषार आपटेनं राजीनामा दिला। त्याबाबतीत काय असेल ते नंतर आपण बोलूया याच्यावरती। पण आता हाच माझा राजीनामा माझ्या स्वतःच्याने मी देतोय।
कारण याच्यामध्ये शाळेची आणि पक्षाची कुठल्याही प्रकारची बदनामी न होण्याकरता मी हे देत आहे. भाजपकडून नेहमी साधन सुचितेच्या गप्पा मारल्या जातात, मात्र लैंगिक अत्याचार प्रकरणातील सह आरोपीला थेट स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्त करताना भाजपनं कोणतीही नीतिमत्ता बाळगली नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. चौफेर टीकेनंतर तुषार आपटेनं राजीनामा दिला असला तरी भाजपची पायची ती नाचक्की झालीच. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बदलापूर.